निलंबित पोलिसाची दादागिरी, ड्युटीवरच्या शिपायाला फायटरने जबर मारहाण, जखमी रुग्णालयात दाखल। गुन्हा नोंदवण्यात पोलिसांची टाळाटाळ। परभणी जिल्हा पोलीस मुख्यालयात शिस्त आणि कायदा धाब्यावर बसवणारी धक्कादायक घटना घडली आहे। बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी निलंबित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने नुकतेच नियुक्त झालेल्या शिपायावर फायटरने हल्ला करून गंभीर जखमी केलं। या घटनेत जखमी झालेल्या शिपायाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। पोलिसांनी आजवर गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली असल्याने मुख्यालयातील वातावरणात खळबळ उडाली आहे। संबंधित घटनेविषयी विचारलं असता अधिकारी परिस्थितीविषयी अनभिज्ञ असल्याचे सांगत आहेत। मुख्यालयातील पोलिसांमध्ये मात्र प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। याआधीही मुख्यालयात एका महिला पोलीस शिपायाची छेड काढण्याची घटना घडूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती। त्यामुळे मुख्यालयातील पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून निलंबित पोलिसांची दादागिरी पोलीस ठाण्यातच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे। दरम्यान घटनेची अधिकृत नोंद न झाल्याने आणि जबाबदारांवर कारवाई टाळल्याने स्वतःचे पोलीस सुरक्षित नसतील तर सामान्य जनता कुणाकडे पाहणार असा सवाल नागरिकांमध्ये चर्चेत आहे।